झाल्यानंतर आंदोलक गावाकडे रवाना झाले आणि त्यानंतर आज आझाद मैदान सीएसएमटी परिसर मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय। आझाद मैदान परिसर स्वच्छ करण्याचं सध्या काम सुरू आहे। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय आता साफसफाई मोहीम जी आहे ती राबवण्यात येते, काय सांगाल? नक्की सध्या मुंबई महानगरपालिकेच्या समोरचा जो रस्ता आहे त्याच्यावरती महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवण्यात येत आहे। सध्या आपण मुंबई महानगरपालिकेच्या समोर आहोत आणि या समोरचा जो रस्ता आहे तो रस्त्यावरती सध्या महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवण्यात आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून रस्ता जो आहे तो स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। खरं तर काल संध्याकाळपासूनच हे काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरचा जो चौक आहे तो चौक सुद्धा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जो आहे तो स्वच्छ करण्यात आलेला होता। मात्र आज सकाळपासून सुद्धा ही स्वच्छता मोहीम जी आहे ती कर्मचाऱ्यांनी हाती घेतलेली पाहायला मिळते। आझाद मैदानावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात जी आहे ती स्वच्छता मोहीम सुरू आहे। सध्या आपण मुंबई महानगरपालिकेच्या समोर आहोत। समोरचा हा जो रस्ता आहे तो महानगरपालिकेच्या समोर आहोत। समोरचा हा जो रस्ता आहे तो रस्ता जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ करताना सध्या या ठिकाणी दिसत आहे। साफसफाई मोहीम जी आहे ती हाती घेण्यात आली आहे। धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।